मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनीला शारदाचा फोन आलेला असतो. ही शारदा विचारते, बाळा नंदिनी, तू का काही बोलत नाहीयेस? त्यावेळी नंदिनी म्हणते की आई, अगं तू नको काळजी करूस, कारण आम्ही सर्वजण इकडे ठीक आहोत. मग शारदा शांतपणे म्हणते, नंदिनी बाळा, मी आई आहे तुमची आणि तुमची काळजी करणं हे माझं कर्तव्य आहे. अगं तुझ्यावर विश्वास आहेच माझा, पण तरीही तू कसं जुळवून घेते सगळं. त्यावेळी नंदिनी म्हणते, आई तुला आठवतंय गौरीहार पुजायच्या वेळी तूच मला म्हणाली होतीस, सासर असताना ते दुधासारखं असतं, वेळेत तापवलं नाही तर ते खराब होतं आणि मिठा मिरचीचा हात लागला तर ते नासतं आणि आज कमी झाली तर साई धरत नाही, पण आज जास्त झाली तर ते उतू जातं. सासरी आपण अति केलं तर गृहीत धरतात आणि कमी केलं तर नावं ठेवतात. त्यामुळे आई, मी सगळं काही अगदी लक्षात ठेवलंय, त्यामुळे तू कसलीच काळजी करू नको. कोणी रागवलं किंवा मनाला लागेल असं बोललं ना, तरीही अगदी शांत राहून वेळ निभावून नेतीये मी. अगं शेवटी मी तुझीच मुलगी आहे ना, तुमचं नाव कधी म्हणजे कधीच खराब होऊ नाही देणार. आणि काव्याची काळजी नको करू साई, अगं मी आहे ना इथे, मी अगदी व्यवस्थित समजावून सांगेन तिला. तू फक्त आता आरुची आणि बाबांची काळजी घे. त्यावेळी शारदा म्हणते, हो बाळा, मी आहेच ग त्यांच्यासाठी, पण सर्व शहाणपण फक्त तूच घेऊन गेलीस ग. तू आता तुझी आणि काव्याची काळजी घे, असं म्हणून शारदा फोन ठेवते. तर नंदिनी आता एकदम शांत होते आणि ठेवल्यानंतर स्वतःच्या मनाला समजावते की नंदिनी, आता पुसते डोळे, कारण आता तू देशमुखांच्या घरची सून आहे, असं रडत नाही चालणार. असा विचार करून ती आता स्वतःच्या मनाला अगदी खंबीर बनवते. त्याचबरोबर प्रत्येक संकटाशी लढण्याचं बळ ती स्वतःलाच देते. दुसरीकडे काव्या रूमकडे येत असते, तेव्हा तिला माहीत असतं की आतमध्ये नंदिनी ताई आहे, म्हणूनच ती आता बाहेरच थांबते. विचार करत असते की मी ताईला म्हटलं होतं की हे मंगळसूत्र नको आहे मला, आत्ताच्या आत्ता काढून टाकणार आहे, परंतु ताई म्हणाली, अगं ते मंगळसूत्र आहे, असं म्हणून तिने मला मंगळसूत्राचं महत्त्व सांगितलं. मला हे पार्थच्या नावाचं मंगळसूत्रच नको आहे. माझा जीव हा अक्षरशः या मंगळसूत्रामुळे गुदमरतोय. असं वाटतंय की कुणीतरी माझ्या गळ्याला फास लावलाय. मग काव्या पुन्हा एकदा नंदिनीबद्दल विचार करत म्हणते की या लग्नामुळे मी तर पूर्णपणे उद्ध्वस्त झालीये आणि ताई असं वागतीये की जसं काही झालंच नाही, की ताईला असं व्हायलाच हवं होतं. मलाच काही कळत नाही आता, कारण एकीकडे ती हे लग्न ॲक्सेप्ट करायला बघतीये आणि दुसरीकडे तो जीवा, तो तर अजिबात माझ्याकडे बघत सुद्धा नाहीये, जणू काही मी नाहीच आहे त्याच्यासमोर. असं म्हणून काव्याला त्या गोष्टीचा खूप त्रास होऊ लागतं. पण नाही, मी त्या अजिबात चालवून घेणार नाही. मला माझा जीवा हवाय म्हणजे हवाय आणि त्यासाठी मी वाटेल ते करेन. मी हे लग्न मोडेल, कारण माझ्या नावापुढे तरी मी पार्थचं नाव कधीही सहन करणार नाही. त्याच्या नावाचं मंगळसूत्र तर गळ्यामध्ये कधीच मिरवणार नाही. आता ताई काहीही म्हणो, परंतु मला हे लग्न मोडल्याशिवाय बिलकुल चैन पडणार नाही. तर दुसरीकडे विक्रम आता एकदम शांत होतो आणि मानिनीला काही गोष्टी समजावून सांगत असतो. तेव्हा मानिनी विचारते, हो काय आहे तुमच्या मनात, सांगा की, बोला की अहो. मग आता विक्रम म्हणतो, आपण जर मानिनी शहरात असतो आणि जर का हे लग्न इथेच असतं तर असा तिरपांडा पर्याय आपण कधीही सुचवला नसता, बरोबर? मग मानिनी म्हणते, हो बरोबर आहे तुमचं, पण ज्या परिस्थितीमध्ये ती लग्न झाली ना, तिथली माणसं आणि त्याचबरोबर त्या वेळेची चूक होती, आपली चूक नव्हती इथे. मग पुढे मानिनी म्हणू लागते, हो पार्थ आणि नंदिनी त्यांच्या लग्नाची स्वप्न बघत होते, त्याचबरोबर बिचारे जीवा आणि काव्या त्यांच्या मनीध्यानी नसतानाही त्यांना लग्न करावं लागलंय. तेव्हा विक्रम म्हणतो, हे तर तुला पटतंय ना मानिनी? ती म्हणते, हो. मग त्यावरती विक्रम म्हणतो, आता तर आपण आपल्या शहरात आपल्या घरात आलोय ना मानिनी, आता इथे ना कोणी यशवंतराव, ना कोणी संग्राम, ना कोणी लाठीकाठी घेऊन उभा आहे, ना कोणी काचेचा ग्लास फेकून मारायला घेऊन उभा आहे. अगं इथे आता आपण आहोत आपण, आणि त्याचबरोबर आपली मुलं सुद्धा आहेत आणि त्यांच्यापुढं त्यांची पूर्णपणे आयुष्य आहेत. अगं इथे गावकी किंवा पंचायत नाही ठरवत, घरातली नाते संबंध ते ठरवतात तर घरातली माणसं. आता आपल्या मुलांच्या आयुष्याच्या बाबतीत आपण जे काही चुकीचे निर्णय घेतले, आता त्यातनं त्यांना आपण मोकळं करूयात. तेव्हा मानिनीला आता धक्काच बसतो की विक्रमचं म्हणणं नक्की काय आहे.
ती आता विचारते, म्हणजे म्हणायचंय काय तुम्हाला? मग पुढे आता विक्रम म्हणतो, अगं आपण आजकालच्या आईबापांसारखं आपल्या मुलांच्या बाबतीत सुद्धा वागायला हवं. अगं आपल्या मुलांना जर या लग्नामुळे ताणच होणार असेल, त्रास होणार असेल, तर या बंधनातून आपण त्या दोघांनाही मुक्त करून टाकूयात. आता विक्रमचा हा निर्णय ऐकून मानिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. आपण आता त्यांना विचारूयात. मला तर असं वाटतंय की ते चौघे सुद्धा लगेच याच्यासाठी हो म्हणतील. तेव्हा आता मानिनीला प्रचंड धक्का बसलेला असतो आणि ती लगेच आपली बेडवर बसून घेते. कारण तिचं डोकं विक्रमच्या या निर्णयाने किंवा त्याने हा विचार केला म्हणून अगदी सुन्न झालेलं असतं. तर दुसरीकडे रम्या, मंजू, वसू या तिघीही आता तिथे बाहेर उभ्या असतात. त्याचवेळी आता रम्या ही काव्याची ॲक्टिंग करवून दाखवत असते की मी यातलं काहीही करणार नाही, त्यामुळे मला काही सांगू नका. तेव्हा मंजू आता करेक्ट असं म्हणून रम्याचं भलतंच कौतुक करते. त्यानंतर रम्या म्हणते, आई तुला सांगू का गं, मला सर्वात जास्त मजा कधी आली होती, जेव्हा मामीने ना त्या दोघींना दिवे लावायला सांगितले ना तेव्हा. त्यावेळी वसू विचारते, काय म्हणालीस? मग आता रम्या म्हणते, सॉरी हां, जेव्हा देवासमोर दिवा लावायला सांगितलं होतं ना तेव्हा. मग आता असा गंमत करून त्या तिघीही पुन्हा हसू लागतात. काव्या आणि नंदिनीची त्या अगदी चेष्टा करू लागतात. त्यानंतर वसू म्हणते, मला सर्वात जास्त मजा कधी आली माहिती का रम्या, मंजू? अगं जेव्हा त्या नंदिनीला काव्याच्या पाया पडायला सांगितलं ना तेव्हा. कारण नंदिनी काव्याच्या पाया पडली खरं, परंतु जीव तर माझा शांत झाला. आता आज नंदिनीची जिरवली आहे ना, बघ आता हळूहळू काव्याची कशी जिरवते ते. त्याचवेळी वसू म्हणते की आता नंदिनी आणि काव्याला मी चांगलाच धडा शिकवणार आहे. मग आता रम्या म्हणते की आई अगं या लग्नामुळे ना त्या दोघींमध्ये चांगलीच कुरबुर सुरू झाली आहे. मगाशी जेव्हा मी त्यांना घ्यायला आले होते ना तेव्हा मात्र त्या दोघींची अक्षरशः भांडणं सुरू होती. त्यावेळी वसू आश्चर्याने विचारते, काय भांडणं सुरू होती? त्यानंतर आता मंजू म्हणते, ताई तुला सांगू का, आज ना त्या श्रेयाच्या रूममध्ये झोपणार आहे. मग त्याचवेळी आता वसू म्हणते की मग तर हे अगदी उत्तम झाले, उत्तम. आता त्या रूममध्ये ना त्या कचाकचा भांडतील. त्यावेळी वसू आता नंदिनीची ॲक्टिंग करत म्हणते, मुळात तू लग्नाला का बसलीस, तू का केलं पार्थ बरोबर लग्न? अशी आता ॲक्टिंग करतच वसू खूप काही बोलू लागते. नंदिनी आणि काव्याची ती मस्करी करत असते. त्याचवेळी आता मंजू त्याचबरोबर रम्या या दोघीही मात्र अगदी खिदीखिदी हसू लागतात. त्यावेळी वसू म्हणते, अगोदर रूममध्ये भांडतील आणि मग नंतर चार चौघामध्ये भांडतील. त्यावेळी मंजू म्हणते, या दोघींची ना नळावरची भांडणं झाली पाहिजे. त्या काव्याने तर नंदिनीची अक्षरशः झिंज्या उपटल्या पाहिजे. तेव्हा आता वसू खूप हसते आणि म्हणते, होणार, सगळं काही होणारच. मी आता अगोदर नंदिनी आणि काव्यामध्ये फूट पाडणार आणि मग नंतर त्यांच्या संसारामध्ये, असं म्हणून त्या तिघीही एकमेकींच्या हातावर टाळ्या देतात. तर आता वसूला समोर काव्य दिसते. त्यावेळी ती म्हणते, बघा बघा समोरून काव्य चालली आहे नंदिनीच्या रूमकडे. त्यावेळी आता त्या तिघीही तिच्याकडे बघत राहतात. मग नंतर रम्या म्हणते, पाहिलं का आई, अगं किती तावातावाने आणि रागातच नंदिनीच्या रूमकडे काव्य चालली आहे. पुढे रम्या म्हणते, अगं आई ती काव्य म्हणजे नुसती आग आहे, आग. त्यावेळी वसू म्हणते, पण ती नंदिनी आहे ना अगदी शांत पाणी आहे. अगं त्या पाण्यामध्ये तुम्ही कितीही आग लावण्याचा प्रयत्न करा, ते पाणी होऊच देत नाही, अशी नंदिनी आहे. मग त्यावेळी रम्या म्हणते, आगीत कितीही पाणी होता, एकदा का ती भडकली ना शांत होऊच शकत नाही, अशी ही काव्य आहे. त्यावेळी वसू म्हणते, आणि आपल्याला आता हेच हवंय, पाणी ना नेहमी सुकत गेलं पाहिजे आणि आग ही भडकत राहिली पाहिजे. त्यावेळी रम्या म्हणते, ही नंदिनी सगळं काही शांतपणे हँडल करते ना, पण आपण आता काव्यालाच ट्रिगर करत राहू आणि त्यासाठी तर माझ्याकडे एक भन्नाट प्लॅन आहे. तर दुसरीकडे मानिनी आता एकदम सुन्न झालेली असते. विक्रम म्हणतो, मानिनी तू अगं विचार कर जरा या गोष्टीवर. मग आता मानिनी म्हणते, कसा विचार करणार? अहो हा पर्याय नाही देऊ शकत आपण त्यांच्या समोर. त्यावेळी आता का नाही देऊ शकत असं आता विक्रम विचारतो. तेव्हा ती म्हणते, अहो अजून त्यांची हळद सुद्धा उतरली नाहीये आणि त्यांना थोडा वेळ द्यायलाच हवा. अहो हे पहा, आज ना पहिलाच दिवस आहे, अजून 24 तास सुद्धा झालेले नाहीयेत
अहो थोडं थांबा, आता या क्षणी मुलांना अवघडल्यासारखं होणारच आहे. परंतु आपण थोडं थांबायला हवं आणि त्यांना वेळसुद्धा द्यायला हवा. अहो हळूहळू सर्व परिस्थिती बदलेल, कारण हळूहळू त्यांच्यातील दुरावा संपेल, मैत्री वाढेल, हळूहळू विषय काही पण बोलायला निघतील आणि सूरही जुळतील आणि मग हे असं झालेलं लग्नसुद्धा आपली मुलंही ॲक्सेप्ट करतील. आपण असा का विचार करत नाही आहोत. त्यावेळी विक्रम म्हणतो, मानिनी तू हे जे काही म्हणतीये ना, ती तर मला सगळी काही स्वप्नच वाटतायत. हे सगळं व्हायला फार काळ जाईल ग, आणि हे सगळं असं होईल याची काय खात्री आहे, तूच सांग ना. मग मानिनी म्हणते, आणि वेगळं करून त्यांना ते सुखी होतील याची काय खात्री आहे. आपण चार चौघामध्ये देवब्राह्मणाच्या साक्षीने अगदी ठरवलेली लग्न ही यशस्वीच होतील याची कुठे खात्री आहे. अहो खात्री तर तर कशाचीच नसते, अगदी अंगठीने वाजवून आणलेल्या नारळाची सुद्धा नसते. हवेत उडवलेलं नाणं सुद्धा आपल्याला हवं तेच दान देईल. अहो याची तरी कुठे खात्री असते. पण म्हणून काय आपण असे भलते सलते पर्याय निवडतो का? अहो नाही ना. आपण रात्री झोपल्यानंतर सकाळी उठू की नाही याची खात्री नसताना आपण 20-20 वर्षे पुढची इन्व्हेस्टमेंट करतोच ना. अहो आपलं मूल आपल्याकडे राहील याची सुद्धा आपल्याला खात्री नसते, परंतु नातवंडांना शाळेत सोडण्याची स्वप्न तर आपण बघतोच ना. कारण आपण नेहमी असं विश्वासावर जगतो, सगळं काही नीट होईल ना याच विश्वासावर. अहो मनासारखं होईल असं नाही ना, पण जे होईल ना ते अगदी चांगलंच होईल या विश्वासावर आपण जगूया. हो हाच विश्वास, त्याचबरोबर सप्तपदी आपण जेव्हा अनोळखी माणसाच्या हातात हात देतो ना, तो एक विश्वास, आणि ज्याच्या जीवावर मुलगी माहेर सोडून सासरच्या माणसांबरोबर राहायला येते तो विश्वास. आपण आपल्या मुलांना आता पर्याय नाही तर विश्वास द्यायला हवा. अहो काळ हे एकच औषध आहे आता या सगळ्या पर्यायावर, आणि आपण त्यांना सांगायला हवं की कालच्या जखमेवर खपली भरण्यासाठी काळ हे एकच औषध उपयोगी आहे. अहो बघूया ना पुढे काय होतंय, देऊयात ना त्यांना एक संधी. अहो कधी कधी दुसरीकडून उपटून आणलेलं, रगळलेलं, मान टाकलेलं झाडाबरोबर सुद्धा आपण 4 दिवस प्रेमाने बोललो, त्याचबरोबर त्याला पाणी टाकलं आणि त्याचं व्यवस्थित संगोपन केलं तर तेही उमलतं आणि अगदी टवटवीत होतं. आता यांचं नातं सुद्धा अगदी त्या झाडाप्रमाणे होईल टवटवीत, आणि तुम्ही त्यांना मोकळं कराल पण. परंतु समाज, नातेवाईक, भाऊकी त्याचं काय, ते सारखे टोचून टोचून बोलतील. अहो आमचं जाऊ द्या हो, परंतु घरातलंच बघा आता, मंजूताई, वसुताई यांना सांगून बघा, मग त्या काय करतील ते किंवा काय बोलतील. म्हणजे आपले सर्व नातेसंबंध कायमचे तुटतील हे वेगळंच. शिवाय आपला पर्याय मुलींच्या आईवडिलांसाठी किती त्रासदायक असेल याचा विचार तरी करून बघा जरा. अहो तुम्हाला पटतंय का मी काय म्हणतीये ते, असं म्हणून मानिनी पोटतिडकीने विक्रमला सांगत असते. तेव्हा विक्रम म्हणतो, आलाय तुझा मुद्दा माझ्या लक्षात आलाय, परंतु जर का यातनं ते सावरलेच नाही तर हा ऑप्शन नक्कीच देऊया मुलांना. तेव्हा मानिनी आता काहीच बोलत नाही, एकदम गप्प राहते. तर इकडे आता काव्या ही रागातच आता नंदिनीकडे येते आणि म्हणते, ताई अगं चाललंय काय तुझं, तू चल ना घरी. मग आता नंदिनी रडत असते, आपले अश्रू पुसते आणि काव्यालाच विचारते, काय बोलतीयस काय तू काव्या? तेव्हा काव्या म्हणते, मग काय बोलू, अगं चल तू घरी, इथे काय चाललंय, मला नाही आवडत हे सगळं. अगं तू माझ्या पाया पडलीस का, पाया पडलीस तू माझ्या, तू आणि जीवासुद्धा. ताई अगं तुला काही कळतं की नाही, मी लहान बहीण आहे ना ग तुझी, आणि तू चक्क माझ्या पाया पडलीस. मग नंदिनी अगदी शांतपणे तिला समजावू लागते, अगं मला कळतंय पण जरा शांत हो ना. तेव्हा काव्या खूपच जोरात ओरडते, होऊ कशी मी शांत, आणि तू तरी एवढी शांत कशी राहू शकतेस ग ताई. अगं ताई तुझ्या वागण्यावरनं तर मला असं समजतंय ना की काही घडलंच नाही, सगळं अगदी छान चाललंय, अगदी नॉर्मल आहे आणि मस्त आहे, हो की नाही. अगं ताई ज्या क्षणापासनं या घरात आलीये ना तेव्हापासनं मला असं वाटतंय की पळून जावं आता इथून आणि इथून निघून जावं, मी इथे घुसमटतीये ग, असं म्हणून आता काव्या नंदिनीला सांगत असते.
मला नको आहे हे काही ताई, असं म्हणून ती खूप रडत असते. तेव्हा नंदिनीला सुद्धा तिचं दुःख पाहवत नाही. त्यानंतर मग आता काव्या म्हणते, ताई अगं या घरातली लोकं आहेत ना, ती मंजू आत्या, वसू आत्या आणि ती रम्या, ते मुद्दामहून त्रास देत आहेत आपल्याला. अगं काय तर म्हणे खेळ खेळायचे आहेत त्यांना. कसले लग्नाचे खेळ, असं म्हणून काव्य आता खूपच स्वतःवर चिडते. हे खेळ खेळायचं म्हणतायत पण त्रास आम्हाला होतोय. मग नंदिनी पुन्हा एकदा शांतपणे म्हणते, काव्या. तेव्हा काव्या अजूनच भडकते आणि म्हणते, काय काय चाललंय सारखं तुझं, काव्या काव्या काव्या. अगं ताई तू एवढी नॉर्मल कशी राहू शकतेस, मला कळतच नाही. ताई आपलं आयुष्य जे आहे ना ते 360 डिग्री असं फिरलंय. तेव्हा काव्य शांत हो, काव्य नॉर्मल हो, काव्य सगळं होईल ठीक. कसं नीट होईल ताई, असं म्हणून काव्याच भडकते. मग नंदिनी म्हणते, काव्या प्लीज, अगं बेटा शांत राहा. पण आता भडक डोक्याची काव्य काही शांत राहत नाही. ती रडत असते आणि म्हणते, मला खरंच काही ऐकायचं नाही. अगं मला ना तू माझी ताई वाटतच नाही. ती गाढ झोपेत पाहिजे आणि अशी तडकन उठली पाहिजे. मग मला असं वाटेल की हे सगळं काही माझं स्वप्नच आहे. मग आता नंदिनी म्हणते, पण हे स्वप्न नाहीये, पण हेच सत्य आहे आणि ते आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल. त्यावेळी काव्या म्हणते, मला नाही ॲक्सेप्ट करायचं हे स्वप्न वगैरे काहीच, आणि पार्थला मी माझा नवरा मानू शकत नाही. तेव्हा नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. मग काव्य म्हणते, तुला कसं कळत नाही. आता या दोघीही खूपच भांडत असतात. तेवढ्यातच श्रुती तेथे येते आणि म्हणते, वहिनी ऐका ना जरा. मग आता काव्या रागातच तिच्याकडे पाहते तर नंदिनी काव्याला गप्प करते आणि विचारते, काय झालं श्रुती. त्यावेळी आता ती म्हणते, अगं वहिनी, खरं तर मी आईबाबांच्या तिकडे रूममध्ये झोपणार होते, पण मला माझ्या बेडची सवय आहे ना, म्हणून म्हटलं की इथेच झोपेल मी. तेव्हा नंदिनी म्हणते, हो चालेल ना, का नाही, असं म्हणून आता त्या तिघीही त्याच रूममध्ये झोपणार असतात. तर काव्याच्या तळपायाची आग मात्र मस्तकात गेलेली असते. तेव्हा आता रम्या, वसू आणि त्याचबरोबर मंजू या तिघीही बाहेर उभ्या असतात आणि त्या तिघीही हसत असतात. नंतर श्रुती आता झोपलेली असते. त्याचवेळी काव्या आणि नंदिनीला झोपच येत नसते. मग आता नंदिनी रडत असते आणि तिला ते प्रसंग आठवत असतात. कशाप्रकारे दीपकने मला किडनॅप केलं, माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालणार होता, त्याचवेळी नेमका जीवा आला आणि मला त्याने वाचवलं. आणि मग नंतर जेव्हा माझ्या चारित्र्यावर शिंतोडे सर्वजण उडवत होते, तेव्हा मात्र जीवानेच माझ्या डोक्यावर हात ठेवून तुझ्याबरोबर लग्न करेन असं सांगितलं आणि माझ्याबरोबर त्याने लग्नसुद्धा केलं. तर आता त्या सर्व आठवणी आठवून नंदिनी खूप रडत असते. दुसरीकडे जीवासुद्धा आता आपल्या रूममध्ये बसलेला असतो. त्याला झोपसुद्धा येत नसते. तो आपला लाईट्स बंद करतो आणि काव्याबरोबर घालवलेले क्षण त्याला आठवतात. त्यानंतर कशाप्रकारे मंदिरात पार्थने माझ्या काव्याला तेथे पडता पडता सावरलं होतं तेही त्याला आठवतं. त्याच्या डोळ्यात पाणी असतं. त्याला काव्य आणि पार्थच्या लग्नाचे क्षण देखील आठवतात. काय करावं त्याला सुचत नसतं, कारण त्याचा प्रेमभंग झालेला असतो. काव्यावर अतिप्रेम त्याचबरोबर अतिजीव लावणारा जीवा हा आज पूर्णपणे खचून गेलेला असतो आणि काव्याचा त्याला पूर्णपणे राग आलेला असतो. त्यानंतर त्याने जी छातीवर काव्याचं नाव गोंदवून घेतलेलं असतं ते नाव आता तो पाहतो आणि पुन्हा एकदा आता शर्टचं बटन लावतो. त्याच्या डोळ्यात फक्त आणि फक्त पाणी असतं आणि काव्याविषयीचा राग असतो. तर आता दुसरीकडे पार्थची सुद्धा काही वेगळी अवस्था नसते. तो सुद्धा अगदी बेचैन असतो. त्यालाही ते पूर्वीचे प्रसंग आठवतात. तर आता त्याच्या हातातून जेव्हा पत्रिका पडत असते त्याचवेळी मात्र जीवाने ती पत्रिका आता पकडलेली असते आणि मग तो म्हणालेला असतो की ऐक दादा, आत्ता मी धरलंय, परंतु तुलाच सावरायचं आहे आयुष्यभर. नीट जपून ठेव, सावरून ठेव, नाहीतर अशी चटकन उडून जाईल कुठेतरी. आणि मग नंतर तो त्याच्या एंगेजमेंट रिंगकडे सुद्धा पाहतो. तेव्हा त्याला आठवतं की जेव्हा नंदिनी माझ्या बोटामध्ये एंगेजमेंट रिंग घालत होती त्याच क्षणी ती रिंग तिच्या हातून पडली, तर जीवानेच ती पुन्हा एकदा पकडली. त्यानंतर नंदिनी आणि जीवा कशाप्रकारे लग्न करून घरी आले आणि आम्हाला खूप मोठा धक्का दिला, हेही त्याला आठवतं आणि त्याला राग येत असतो. तर दुसरीकडे आता काव्याची काही वेगळी परिस्थिती नसते, मनस्थिती नसते, कारण आता तिलाही जीवाबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आणि क्षण आठवतो. त्यानंतर तिला आता पार्थने तिच्या गळ्यामध्ये जे काही मंगळसूत्र घातलेलं असतं ते मंगळसूत्राकडे ती पाहतच राहते.
आणि त्या आठवणीमध्ये पूर्णपणे अशी वाहवत गेलेली असते. पार्थ बरोबर लग्न झालं या गोष्टीचा तिला प्रचंड मानसिक त्रास होत असतो आणि ती खूप रडत असते. त्यानंतर ती मागे रडत रडतच नंदिनीकडे पाहते, तर इकडे नंदिनी सुद्धा अजूनही जागीच असते, ती झोपलेली नसते. तर आता नंदिनीचं लक्ष सुद्धा आता काव्याकडे जातं. ती सुद्धा मागे वळून काव्याकडे पाहते. इकडे पार्थसुद्धा आता रडत असतो, नंदिनीची आठवण त्याला येत असते. त्याचबरोबर दुसरीकडे जीवा हा आपल्या रूममध्ये असतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त काव्याविषयीचा राग असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनीला मुक्ता म्हणते, फटाका म्हणून काही क्षण लक्षात राहण्यापेक्षा समईतली वात होऊन खूप काळ तेवत राहणारी नाती ही जास्त टिकतात नंदिनी. मग त्यानंतर आता काव्या नंदिनीला म्हणते, ताई आपण डिवोर्स घेऊ आणि मोकळं होऊयात. त्यावेळी नंदिनी म्हणते, नाही, मी जीवाला घटस्फोट हा देणार नाही. कारण जेव्हा संपूर्ण समाज माझ्या विरोधात होता तेव्हा जीवा हा असा एकच व्यक्ती होता की त्याने माझ्या डोक्यावर विश्वासाने हात ठेवला आणि माझ्याबरोबर सप्तपदी घेतल्या आणि हाच विश्वास माझ्यासाठी आजन्म पुरेसा आहे. म्हणून जीवा स्वतः माझ्याकडून घटस्फोट मागत नाही ना, तोपर्यंत मी त्याला घटस्फोट देणार नाही. असं आता जेव्हा नंदिनी म्हणते ना, तेव्हा मात्र काव्याच्या पायाखालची जमीन सरकते. तर घरातील सर्वजण नंदिनीकडे आश्चर्याने पाहतात. तर जीवाच्या डोळ्यात पाणी येतं. तर काव्या भडकते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.